सॉफ्टवेअर बनवणं म्हणजे नक्की काय? जेवण बनवण्यासारखं की घर बांधण्यासारखं? हा प्रश्न खूपच मजेदार आहे आणि विचार केला तर दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. हो ना, दोन्हीसाठी एक योजना लागते, योग्य साहित्य लागतं आणि प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. अगदी. आज आपण याच जगात एक खोलवरची सफर करणार आहोत. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचा एक लर्निंग पाथ आहे, ज्याचं नाव आहे AZ400. इम्प्लिमेंट सिक्युरिटी अँड व्हॅलिडेट कोड बेसिस फॉर कम्प्लायन्स. बापरे, नाव ऐकूनच थोडं दडपण आल्यासारखं वाटतं. हो ना, तेच तर. पण काळजी करण्याची गरज नाही. आपण हे इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जणू काही आपण एका मोठ्या रेसिपी बुकचं प्रत्येक पान एकत्र वाचतोय आणि त्यावर गप्पा मारतोय. छान कल्पना आहे. तर आजचा आपला उद्देश अगदी सोपा आहे. सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सुरक्षेचा विचार का आणि कसा केला जातो हे समजून घेणं. या लर्निंग पाथमध्ये 4 मुख्य विभाग आहेत. आपण त्या प्रत्येकातून प्रवास करणार आहोत. सुरुवात करूया? चला. बरोबर. तर आपला पहिला थांबा आहे सिक्युअर डेव्हऑप्सची ओळख, किंवा प्रचलित भाषेत त्याला डेव्हसेकऑप्स म्हणतात. बरोबर? हो, डेव्हसेकऑप्स. याला समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा घर बांधण्याचं उदाहरण घेऊया. आपण घर बांधताना प्रत्येक टप्प्यावर लक्ष देतो. पाया मजबूत आहे का? भिंती सरळ आहेत का? वायरिंग योग्य आहे का? हो. आता विचार करा, सगळं घर बांधून झालं आणि मग आपल्या लक्षात आलं की अरे, बाथरूममध्ये पाण्याचा नळच लावला नाही, तर केवढा मोठा घोळ होईल. सगळी फरशी फोडावी लागेल. बरोबर. तर डेव्हसेकऑप्स म्हणजे सॉफ्टवेअर बनवताना प्रत्येक टप्प्यावर अशीच सुरक्षेची तपासणी करणं. पण माझं म्हणणं आहे की हे इतकं महत्वाचं का? काम झाल्यावर आरामात सुरक्षेचा विचार नाही करता येत का? खूप छान प्रश्न आहे. विचार करा, घर बांधून पूर्ण झाल्यावर, प्लास्टर, रंगकाम सगळं झाल्यावर जर कळलं की पायामध्येच काहीतरी समस्या आहेत, तर काय करावं लागेल? सगळं पाळून पुन्हा बांधावं लागेल. अगदी. खर्च आणि वेळ दोन्ही कितीतरी पटीने वाढतील. सॉफ्टवेअरचंही तसंच आहे. सगळं सॉफ्टवेअर तयार झाल्यावर त्यातली सुरक्षेची चूक शोधणं आणि ती दुरुस्त करणं हे खूप महाग आणि वेळखाऊ काम आहे. या उलट कोड लिहित असतानाच जर ती चूक सापडली तर ती तिथेच काही मिनिटात दुरुस्त करता येते. डेव्हसेकऑप्स हेच करतं. डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स आणि सुरक्षा या तिन्ही गोष्टींना सुरुवातीपासूनच एकत्र गुंफतं. ही नंतरची डोकेदुखी नाहीये, तर सुरुवातीपासूनची एक सवय आहे. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह केअर झाली. याच मॉड्यूलमधला एक धोकादायक शब्द माझ्या वाचनात आला, SQL इंजेक्शन अटॅक. हे नाव ऐकायला खूपच टेक्निकल वाटतंय. हा नक्की काय प्रकार आहे? हा. हो, नाव थोडं भीतीदायक आहे. हे एखाद्या चोरासारखा आहे का, जो मुख्य दरवाज्याऐवजी गुपचूप खिडकीतून आत येतो? तुमची उपमा जवळची आहे, पण हा चोर त्याहूनही हुशार आहे. तो खिडकीतून येत नाही. कल्पना करा, तुमच्या घराच्या दारावर एक इंटरकॉम आहे. तुम्ही पाहुण्याला त्यांचं नाव सांगायला सांगता आणि मग दरवाजा उघडता. ठीक आहे. आता एका चोराने येऊन स्वतःचं नाव सांगण्याऐवजी इंटरकॉममध्ये कसा विचित्र आवाज काढला किंवा अशी काहीतरी कमांड दिली ज्यामुळे तुमच्या घराचं अख्खं सिक्युरिटी सिस्टमच हँग झालं अरे देवा. आणि मेन गेट सकट तिजोरीचे दरवाजेही उघडले गेले. SQL इंजेक्शन हेच आहे. वेबसाईटवर जिथे नाव किंवा ईमेल टाकायचा असतो तिथे हॅकर एक विशिष्ट कम्प्युटर कोड टाकतो. अच्छा. तो कोड वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये जातो आणि डेटाबेस गोंधळून जातो. मग तो सगळी गुप्त माहिती जसं की वापरकर्त्यांचे पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर सगळं बाहेर फेकून देतो. म्हणजे चोर तुमच्याच यंत्रणेचा वापर करून तुमच्याच परवानगीने आत येतो. बापरे, हे तर खूपच धोकादायक आहे. म्हणजे आपल्याच सिस्टीमला आपल्या विरुद्ध वापरायचं. अगदी. मग यावर उपाय काय? इथेच थ्रेट मॉडेलिंग आणि गिटअप कोड QL यांसारख्या गोष्टी कामी येतात का? अगदी बरोबर. थ्रेट मॉडेलिंग म्हणजे सॉफ्टवेअर डिझाईन करतानाच विचार करणं की चोर कुठून आणि कसा येऊ शकतो. म्हणजे घर बांधतानाच विचार करणं की चोर गच्चीवरून येईल की खिडकीतून. परफेक्ट. आणि मग त्यानुसार तिथे आधीच ग्रिल किंवा मजबूत कुलूप लावणं. आणि गिटहब कोड QL तर एका सुपर डिटेक्टिव्ह सारखा आहे. डेव्हलपर कोड लिहितो आणि हा डिटेक्टिव्ह पार्श्वभूमीवर तो कोड सतत तपासत राहतो. ओके. त्याला SQL इंजेक्शन सारखा कोणताही धोकादायक पॅटर्न दिसला की तो लगेच डेव्हलपरला सावध करतो. म्हणजे अरे, तू जो दरवाजा बनवत आहेस त्याच्या इंटरकॉममध्ये एक बग आहे, तो लगेच दुरुस्त कर, नाहीतर कोणीही आत घुसेल. वाव. म्हणजे हे एका स्पेल चेकर सारखं झालं, पण सुरक्षेच्या चुकांसाठी. डेव्हलपर लिहित असतानाच त्याला कळतं की इथे धोका आहे. हो, यामुळे नंतरचा खूप वेळ आणि मनस्ताप वाचतो. बरोबर.
ठीक आहे, म्हणजे डेव्हसेकॉप्सने आपलं घर मजबूत पायावर बांधायला शिकवलं. पण आजकाल आपण सगळं बांधकाम साहित्य स्वतः तयार करत नाही, बरोबर? आपण बाहेरून विटा सिमेंट आणतो. सॉफ्टवेअरमध्येही असंच काहीसं होतं का? अगदी अचूक मुद्दा पकडलाय तुम्ही. आणि याच मुद्द्यावर आपला दुसरा मॉड्यूल आधारित आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर. अच्छा. आजच्या जगात कोणतीही कंपनी सुरुवातीपासून प्रत्येक कोडची ओळ लिहित नाही. हे म्हणजे हॉटेलच्या शेफने प्रत्येक जेवणासाठी स्वतः गहू पिकवून त्याचं पीठ दळून मग पोळी बनवण्यासारखं होईल. हां, तो वेडेपणा ठरेल. हो ना. त्याऐवजी तो चांगल्या दर्जाचं पीठ बाजारातून विकत आणतो. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे असंच तयार पीठ, मसाले किंवा सॉफ्टवेअरचे तयार घटक हे जगातल्या हजारो डेव्हलपर्सनी मिळून बनवलेलं असतं आणि ते वापरायला विनामूल्य उपलब्ध असतं. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. पण मग यात धोका काय आहे? म्हणजे जर बाजारातून आणलेल्या पिठामध्ये भेसळ असेल किंवा ते वापरण्याचे काही छुपे नियम असतील तर कंपन्यांना अशीच भीती वाटत असेल ना? तुमची भीती 100% खरी आहे. आणि कंपन्यांना खरं तर 2 मोठ्या चिंता भेडसावत असतात. पहिली, जी अगदी सरळ आहे, ती म्हणजे सुरक्षितेतील त्रुटी. ओके, म्हणजे सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटीज. हो, तुम्ही जो ओपन सोर्स कोड वापरत आहात, त्यात नकळतपणे काहीतरी चूक राहिलेली असू शकते. आणि हॅकर्स अशाच चुकांच्या शोधात असतात. हे म्हणजे तुम्ही विकत आणलेल्या मसाल्याच्या पॅकेटमध्ये एक छोटंसं छिद्र असण्यासारखं आहे. ज्यातून कीटक आत जाऊ शकतात. बरोबर. पण दुसरी चिंता जास्त गंभीर आणि गुंतागुंतीची आहे. ती आहे लायसन्सचे पालन, म्हणजे लायसन्स कंप्लायन्स. लायसन्स? हो, प्रत्येक ओपन सोर्स घटकासोबत काही नियम आणि अटी येतात, ज्याला लायसन्स म्हणतात. काही लायसन्स खूप उदार असतात, जसे की MIT किंवा अपाची. ते म्हणतात, तुम्ही आमचा घटक खुशाल वापरा, आम्हाला काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही आमचा मसाला वापरा, तुमची रेसिपी गुप्तच राहील. अगदी. पण मग अडचण येते काही कडक लायसन्समुळे, ज्यातलं सगळ्यात प्रसिद्ध नाव आहे GPL. GPL? जनरल पब्लिक लायसन्स. हे लायसन्स एका वेगळ्याच तत्वावर काम करतं. ते म्हणतं, जर तुम्ही आमचा एक कणभर जरी घटक तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये वापरला, तर तुम्हाला तुमचं संपूर्ण सॉफ्टवेअर, तुमची सगळी मेहनत, सगळ्या जगासाठी ओपन सोर्स करावा लागेल. काय? म्हणजे तुम्ही आमचा चिमूटभर गरम मसाला वापरला तर तुम्हाला तुमच्या बिर्याणीची संपूर्ण गुप्त रेसिपी हॉटेलच्या बाहेर बोर्डवर लिहून लावावी लागेल? हा, अगदी तसंच. अरे देवा, हे तर फक्त तांत्रिक नाही तर कायदेशीर आणि व्यावसायिक संकट आहे. विचार करा, एका नवीन डेव्हलपरने नकळतपणे एक छोटासा GPL घटक वापरला आणि कंपनीची कोट्यावधी रुपयांची बौद्धिक मालमत्ता सार्वजनिक होऊ शकते. मग यावर काही उपाय नाही का? आहे ना. आणि म्हणूनच आपला तिसरा मॉड्यूल येतो, सॉफ्टवेअर कंपोजिशन अनालिसिस किंवा SCA. तुम्ही जे बाहेरून मसाले आणले आहेत ते वापरण्याआधी कोणीतरी तपासावं, बरोबर? SCA टूल्स हेच काम करतात. अच्छा, म्हणजे हा एक फूड इन्स्पेक्टर आहे जो प्रत्येक मसाल्याचं पॅकेट उघडून तपासतो की ते सुरक्षित आहे की नाही आणि त्यावरचे नियम काय आहेत. बरोबर. याच मॉड्यूलमधलं एक नाव खूप मजेशीर आहे, GitHub डिपेंडीबॉट. हे नाव ऐकून तर माझ्या डोळ्यासमोर एक छोटा मदत करणारा रोबोट येतोय. फूड इन्स्पेक्टर ही एक चांगली सुरुवात आहे, पण SCA त्याहूनही जास्त काम करतं. तो फक्त मसाला सुरक्षित आहे की नाही हेच नाही, तर त्या मसाल्यामुळे तुम्हाला तुमची संपूर्ण रेसिपी सार्वजनिक करावी लागेल का, हेही सांगतो. अच्छा, म्हणजे तो फूड इन्स्पेक्टर आणि कायदेशीर सल्लागार दोन्ही आहे. अगदी. आणि GitHub डिपेंडीबॉट तर खरोखरच एका मदतनीस रोबोटसारखा आहे. तो सतत तुमच्या मसाल्यांच्या डब्यावर, म्हणजेच तुमच्या कोडवर लक्ष ठेवून असतो. जसंही त्याला कळतं की बाजारात एखाद्या मसाल्याबद्दल काही तक्रार आली आहे, म्हणजेच एखाद्या ओपन सोर्स घटकामध्ये नवीन धोका सापडला आहे, तो लगेच तुम्हाला सावध करतो. अरे वा. मसाला बदलण्यासाठी नवीन सुरक्षित पर्यायही सुचवतो. तो आपोआप कोडमध्ये बदल करून तुमच्या समोर ठेवतो आणि विचारतो, हे बदल करू का? खरंच खूपच हुशार आहे हा. या SCAचं महत्त्व पटवून देण्यासाठी एखादं खरं उदाहरण आहे का? नक्कीच. काही वर्षांपूर्वी log4j नावाच्या एका ओपन सोर्स घटकामध्ये एक खूप मोठी आणि गंभीर त्रुटी सापडली होती. हो, मी ऐकलं होतं याबद्दल. हा घटक जगातल्या लाखो करोडो ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जात होता. एका रात्रीत जगभरातल्या कंपन्यांना अक्षरशः आपलं सॉफ्टवेअर सुरक्षित करण्यासाठी धावाधाव करावी लागली. अच्छा. ज्या कंपन्यांकडे SCA टूल्स होती त्यांना लगेच कळलं की त्यांच्या कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये हा धोकादायक घटक वापरला आहे, पण ज्यांच्याकडे नव्हती त्यांना अंधारातच साचपडावं लागलं. हेच SCAचं खरं महत्त्व आहे. वा,
म्हणजे आता आपलं घर मजबूत पायावर बांधून झालं आहे. आपण बाहेरून आणलेले मसाले वापरले, पण ते आधी फूड इन्स्पेक्टर आणि वकिलांकडून तपासून घेतले. आता जेवण तयार आहे. म्हणजे आपलं काम संपलं का? हा नाही, अजिबात नाही. आपण ग्राहकांना घराची किल्ली देऊन मोकळं व्हायचं. नाही. आणि इथेच आपला चौथा आणि शेवटचा मॉड्यूल येतो, सुरक्षा देखरेख आणि प्रशासन. सिक्युरिटी मॉनिटरिंग अँड गव्हर्नन्स. हो, सॉफ्टवेअर तयार करून ग्राहकांना दिल्यावर आपलं काम संपत नाही, उलट खरं काम तेव्हा सुरू होतं. विचार करा, तुम्ही एक छानसं घर बांधलं आणि सोडून दिलं. त्यावर लक्ष ठेवलं नाही तर हळूहळू कोणीतरी भिंती खराब करेल, कोणीतरी नळ चोरून नेल. बरोबर आहे. तसंच सॉफ्टवेअरचं आहे, एकदा ते वापरात आलं की त्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे हे घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासारखं किंवा जेवण खराब होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवण्यासारखं आहे का? सततची काळजी. अगदी बरोबर. आणि यासाठी काही खास साधनं आहेत. पहिलं आहे मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड. डिफेंडर फॉर क्लाउड. हां, तुमच्या क्लाउडवरच्या घरासाठी 24 तास काम करणारा एक हुशार सुरक्षा रक्षक आहे. तो सतत येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवतो, काही संशयास्पद हालचाल दिसल्यास. जसं की कुणीतरी मध्यरात्री तुमच्या डेटाबेसचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत आहे. अगदी असं काही दिसल्यास तो लगेच तुम्हाला अलर्ट करतो. आणि ॲझ्युअर पॉलिसी म्हणजे काय? ते नावावरून एखाद्या नियमासारखं वाटते. बरोबर ओळखलात. ॲझ्युअर पॉलिसी ही तुमच्या सोसायटीची नियमपुस्तिका आहे. उदाहरणार्थ, सोसायटीचा नियम असतो की आवारात कचरा टाकू नये. किंवा रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत लावू नये. हो, ॲझ्युअर पॉलिसी तुमच्या क्लाउड सिस्टमसाठी असेच नियम ठरवते. जसं की कोणताही डेव्हलपर असा डेटाबेस बनवू शकणार नाही ज्याला पासवर्ड लावलेला नाही. हे नियम आपोआप लागू होतात, त्यामुळे कोणी चुकू नये हे नियम मोडू शकत नाही. हे तर खूपच उपयुक्त आहे. म्हणजे मानवी चुकांना जागाच नाही. आणि रिसोर्स लॉक्स ही संकल्पना काय आहे? ही तर एक अगदी सोपी पण अत्यंत प्रभावी गोष्ट आहे. रिसोर्स लॉक्स म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या वस्तूला, समजा तुमच्या कंपनीच्या मुख्य डेटाबेस सर्व्हरला, कृपया हात लावू नका असं एक मोठं डिजिटल कुलूप लावणं. अच्छा. यामुळे कोणीही, अगदी तुम्ही स्वतःसुद्धा, चुकून तो महत्त्वाचा सर्व्हर डिलीट किंवा बंद करू शकत नाही. ते करण्यासाठी आधी तुम्हाला ते कुलूप उघडावं लागतं, ज्यामुळे तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. की मी हे जे करतोय ते बरोबर आहे का? एक्झॅक्टली. आणि शेवटचं म्हणजे गिटहब ॲडव्हान्स्ड सिक्युरिटी. हे तुमच्या सुरक्षा रक्षकाला, तुमच्या डिटेक्टिव्हला आणि तुमच्या फूड इन्स्पेक्टरला एकत्र आणतं आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टवर एकाच ठिकाणाहून नजर ठेवण्याची सोय देतं. तर आज आपण AZ400 या लर्निंग पाथच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या सुरक्षेचा पायाभरणीपासून ते त्याच्या देखभालीपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला. डेव्हसेकॉप्स म्हणजे प्रत्येक टप्प्यावर विचार करणे, ओपन सोर्स लायसन्स म्हणजे बाहेरून आणलेल्या वस्तूंचे नियम तपासणे, SCA म्हणजे त्या वस्तूंची गुणवत्ता तपासणे आणि सतत देखरेख म्हणजे आपलं तयार झालेलं उत्पादन सुरक्षित ठेवणे. ही सगळी क्लिष्ट वाटणारी नावं आता बरीच सोपी वाटत आहेत. नक्कीच. आपण सॉफ्टवेअरमधील सुरक्षाबद्दल बोललो, पण जाता जाता एक विचार करूया. बोला. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कळत नकळतपणे डेव्हसेकॉप्सचे तत्व कुठे वापरतो? गाडी चालवायला सुरुवात करण्याआधी सीट बेल्ट लावण्यापासून, जे प्रवास सुरू होण्याआधी होतं. बरोबर. तेच ऑनलाईन व्यवहार करताना वन टाइम पासवर्ड वापरण्यापर्यंत, जे व्यवहार करण्याच्या क्षणी होतं. बरोबर. आपण हे प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेचा विचार करत असतो, नाही का? तंत्रज्ञानातील ही तत्वे आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींपेक्षा फार वेगळी नाहीत. फक्त त्यांचं स्वरूप आणि व्याप्ती मोठी आहे. हा विचार करण्यासारखा आहे.